जी मोस्ट अवेटेड प्रॉपर्टी होती ज्याच्यासाठी आपण नेहमीच यायला उत्सुक असतो, ती प्रॉपर्टी म्हणजे सिल्वानस फॉरेस्ट रिट्रीट. प्रॉपर जंगलामध्ये आहे आणि बाहेरून रोड पासून साधारण 1.5 ते 2 किलोमीटर आतमध्ये आहे. आता आपण आतला लुक घेऊया तर तुम्हाला अंदाज येईल. इकडे मोठे मोठे सेलिब्रिटीज येऊन राहतात जेव्हा इकडे शूट असतात तेव्हा. हा त्याचा एंट्रन्स आहे आणि इथून आता आपण आतमध्ये चाललो. आणि अगदी समोर जे छोटस शेड दिसतंय ते रिसेप्शन आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला स्विमिंग पूल आहे. तो पण प्रशस्त मोठा आहे. स्विमिंग पूल मग तुम्हाला सांगत होतो तो वरून असा दिसतो. हा तो स्विमिंग पूल आहे आणि स्विमिंग पूलच्या बाजूला पण सिटिंग एरिया बनवलाय. ज्याला पूल साइड बसून खायचं असेल तो डायनिंग एरिया. आणि थोडस वरती जे काचेचं दिसतंय ते त्यांचं खूप मोठं रेस्टॉरंट आहे जिकडे ब्रेकफास्ट लंच डिनर तुम्हाला सांगितलेलं की जे शेडमध्ये रिसेप्शन आहे तिथे आपण पोहोचलोय आणि आता जस्ट आतमध्ये एंटर करतोय. हा तो रिसेप्शन आहे. नमस्कार. ताई मला नेहमीच जेव्हा जेव्हा मी बुकिंग करायला येतो तेव्हा भेटतात आणि ही अशी स्माईल असते, ही कॅमेऱ्याच्या समोरची स्माईल नाहीये. ओके. मी हे सुद्धा बघितलंय की जेव्हा जेव्हा आलोय मी रूम बुक करायला येऊ किंवा न येऊ मला वेलकम ड्रिंक रेडी असतं, फक्त मलाच नाही जे येणाऱ्या प्रत्येक गेस्टसाठी. नमस्कार. नमस्कार. हे कोकम सरबत आहे का? ओके, थँक्यू. आश्चर्य म्हणजे काय, जेव्हा जेव्हा आपण कुठल्याही रेस्टॉरंटला किंवा एखाद्या कॉर्नरला जातो स्वामी आपल्याला सोडत नाही. जे मी तुम्हाला सांगितलं ते अगदी इथे पण आपल्याला सिमिलरिटी भेटते. परत स्वामी इथे रिसेप्शनला आहेत. सुंदर आहे. ते फॉरेस्ट रिट्रीट का म्हणतात त्याचा तुम्हाला आता माझ्या लेन्स मधनं अंदाज आहे. हे बघा, हे असं जंगलामध्ये म्हणजे ते जंगल बनवलंय. हे मधले कॉरिडॉर्स आहेत. तुम्ही बघू शकता लांब लांब पर्यंत ते कसं दिसतंय ते. आपल्याला आता गाईड करायला आलेत समिता. नमस्कार. नमस्कार. असं वरती गडावर चढल्यासारख्या पायऱ्या आहेत इथे आणि हे असे कॉटेजेस आहेत. हे बघताय तुम्ही, वरती पायरी आहेत, त्याच्या वरती 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 असे विलास बनवलेत. खूप अट्रॅक्टिव्ह आहेत की काही रूम्सला प्रायव्हेट पूल आहेत. तर हा जो समोरचा दिसतोय तो रूम आणि हा जो आहे तो त्याचा प्रायव्हेट पूल आहे. म्हणजे त्या इंडिव्हिज्युअल रूम साठी असलेला हा एकमेव पूल आणि त्याला फक्त ऍक्सेस त्या रूम साठीच असेल. म्हणजे असे प्रीमियम सुद्धा रूम्स इकडे तुम्हाला बघायला मिळतील. आता वरती चढलो, आता खाली उतरायची वेळ आहे आणि समिता आपल्याला पुढचं गाईड करतात. उतरणीला आल्यावरती इकडे डाव्या बाजूला पण रूम्स आहेत, समोरही रूम आहेत आणि तिकडून जरा पुढून जर एक व्ह्यू बघितलात तर असे खाली पण रूम आहेत. हे रूम्स बघा वरती आणि खाली. आता खालचा रूम आपण एक सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवतोय. सगळे रूम दाखवणं शक्य नाही. टोटल रूम 75 आहेत. 75 रूम मध्ये काय बायफार्गेशन आहेत. काहीला प्रायव्हेट पूल आहेत, काही विदाऊट पूल आहेत, काही कॉटेजेस आहेत, काही विलाज आहेत. संडेचा दिवस आहे त्यामुळे बरेच रूम्स रिसेंटली चेकआउट झालंय. त्यामुळे त्यांना त्रास न देता आपण एकच रूम बघतो. हा रूमचा एंट्रन्स आहे. हा सोफा रूम मध्ये एंटर केल्या केल्या. हा रूम, टीव्ही, एक शॉर्ट वॉर्डरोब, मिरर आणि आतमध्ये जाऊन वॉशरूम. हे असं मोठं वॉशरूम आहे. हे बॉडी सोप म्हणजे लिक्विड बॉडी सोप आणि शॅम्पू आणि असं एक किट पण देतात ते. ह्या रूमला पाहिल्यावरती जे बाकीच्या ठिकाणी आपण बघतो की पाय ठेवल्या ठेवल्या रूम संपतो, असं ह्या प्रॉपर्टीमध्ये बघायला मिळत नाही. प्रशस्त रूम आहे. मध्ये तुम्हाला सुपारीची झाडं अशी बघायला मिळतील. ते रूम बुक केला तर एक दिवस पूर्ण फिरायला लागेल एवढी मोठी प्रॉपर्टी आहे. आणि ज्याला खरंच एक्सप्लोअर करायचं आहे, ज्याला खरंच शहरात राहून जंगलाचा आनंद घ्यायचा आहे तर मुंबई पुण्याच्या लोकांनी इकडे यायला काहीच हरकत नाही. तुम्ही बघू शकता लांब लांब पर्यंत अशा नॅरो रोड्स आहेत आणि सगळ्या बाजूने अशी झाड आहेत. पूलच्या बाजूला तुम्हाला रेस्टॉरंट दाखवलं होतं आणि आता रिसॉर्ट संपायच्या ठिकाणी एक नवीन रेस्टॉरंट इथे बनवत आहेत जे पूर्णपणे प्युअर व्हेज आहे. आणि थोडंसं पुढे घेऊन एक बँक्वेट त्यांनी 7,500 स्क्वेअर फीट मध्ये बनवलाय. तो बँक्वेट बाहेरून असा दिसतो आणि हे त्याचं एंट्रन्स आहे. पुढच्या आतमध्ये चाललो. हा त्याचा सुंदर असा दरवाजा.
लेट्स गेट इन टू बँकवेट. हाच तो बँकवेट. 1000 लोकांची कॅपॅसिटी ऍट अ टाइम आहे या बँकवेटमध्ये. आणि झुंबर बघाल, ओ हो हो हो. एक लॉन त्यांनी बनवलंय. अजून बराच इकडे डेव्हलपमेंट बाकी आहे. की प्रॉपर्टी फिरल्यानंतर आहे ना, जे मला जाणवलं, राहण्यासाठी एक उत्कृष्ट जागा आहेच आहे. परफेक्ट डेस्टिनेशन वेडिंग स्पॉट असं म्हणू शकता तुम्ही. जसं मी कौतुक करत होतो ना, ते हे रेस्टॉरंट आहे. पूलच्या फर्स्ट फ्लोअरला आहे. हे असं सिटिंग एरिया आहे. आणि इथे तो बुफे लागतो सकाळी ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरचा.